सुलभ आणि जलद अशा प्रकारे आता करता येणं शक्य होणार आहे। नागपूरहून पुण्यासाठी ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। यामध्ये अनेक शहरांना या वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागपूरवरून पुणे असेल किंवा पुण्यावरून नागपूर असेल हा प्रवास अधिक सुकर, सुलभ आणि तितकाच जलद होण्यास मदत होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये या नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण पार पडलं। नागपूरच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले हे दोन्ही नेते, नागपूरचा विकास या दोन्ही नेत्यांनी अधिक भक्कमपणे आणि तितकाच महत्त्वपूर्ण असा घडवून आणलेला आहे। असे हे दोन्ही नेते आज नागपूर रेल्वे स्थानकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। तर या वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हात दाखवत देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याकडून वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन पार पडलेलं आहे। नागपूर पुणे वंदे भारतची एकूण क्षमता ही 590 प्रवासी इतकी आहे। जवळपास 6 डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस असेल। विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा अशी ही वंदे भारत एक्सप्रेस। तर नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण पार पडलेलं आहे। इथं काही लाडक्या बहिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राखी बांधताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागपूर रेल्वे स्थानकावरून आता नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण पार पडलंय। राज्याची उपराजधानी नागपूर त्याचबरोबर विदर्भाचा विकास हा मोठा दृष्टिकोन ठेवून हे नेते राज्याच्या राजकारणामध्ये आले आणि एक अढळ स्थान त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण केलेलं आहे। एकीकडे राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर संपूर्ण देशभरामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण करणारे नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण पार पडलेलं आहे। नागपूरहून पुण्यासाठी आजपासून ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण पार पडलंय। यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले। आता महाराष्ट्राला ही अजून एक वंदे भारत एक्सप्रेस मिळालेली आहे। बहुप्रतीक्षित वंदे भारत की सौगात आज नागपुर समेत देश में कई स्थानों पर आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे। नागपूर पुणे अनेक वेळा खासगी बसेसची भाडी 5-5 हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक
प्रतिसाद दिला होता. आज प्रत्यक्ष माननीय प्रधान संभाजीनगर हा सगळा औद्योगिक पट्टा आहे आणि त्याच्या पलीकडे पुण्यावरनं आता ज्या लाईन्स आहेत 3 लाईन आहेत त्याच्या 5 लाईन करणं चाललेलं आहे. तिथनं JNPT पोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करावी अशी आमची चर्चा जे मीणा साहेब आहेत तिथले प्रमुख मध्य रेल्वेचे त्यांच्याशी झालेली आहे आणि ते जर आपण केलं तर एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आपण तयार करू शकू. त्यामुळे या संदर्भात पुढच्या काळात आम्ही कारवाई करू. संभाजीनगर पासून पॅरलल जाणार आहे म्हणजे ट्रेन जो नवा ते आता आम्ही त्यांना पहिल्यांदा त्यांनी एक अलाइनमेंट तयार केली आहे पण आम्ही त्यांना आमची अलाइनमेंट ऑफर करतो कारण आम्ही आता लँड ॲक्विजिशन आमचं त्या स्टेजला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकतो. ते दोन्ही इंटिग्रेट झाले तर नव्याने लँड ॲक्विजिशन जास्तीचं न करता आपल्याला दोन्ही गोष्टी इंटिग्रेट करता येत. हाई स्पीड ट्रेन है जैसे कि नागपुर से पुणे शुरू हुई है, नागपुर से मुंबई के लिए भी बीते कई दिनों से उसकी चर्चा थी, उसको लेकर क्या स्थिति है? क्योंकि समृद्धि महामार्ग से समांतर उसको चलाने का देखिए समृद्धि महामार्ग से समांतर जो ट्रेन है वो हम लोग ये चाहते हैं कि वो हाई स्पीड ट्रेन बने जो 250 किलोमीटर 300 किलोमीटर इस रेंज में जो चलती है उस प्रकार की बने. इसके लिए कुछ रेलवे मिनिस्ट्री ने भी पिछले समय एक मुंबई नागपुर का अभ्यास किया है लेकिन उस समय समृद्धि नहीं था जब उनका अभ्यास हुआ. ये समृद्धि बन रहा था इसलिए अब उस अभ्यास को समृद्धि के साथ इंटीग्रेट हम करने की कोशिश करेंगे. लेकिन समृद्धि के बाद जब हमने उसको इंटीग्रेट किया तो हमारे ध्यान में आया कि 78% राइट ऑफ वे ये हमारे पास है. 28 करीब 22% राइट ऑफ वे जो स्टेशंस के साथ इंटीग्रेट करना पड़ेगा वो अभी हमारे पास नहीं है. तो जरूर इसके ऊपर आगे में हम लोग केंद्र सरकार के साथ और रेलवे मिनिस्ट्री के साथ चर्चा करके उस पर कार्रवाई. थैंक यू सर.